मार्करची शाई पुसली जात असल्यामुळे त्यावरून प्रचंड राजकारण सुरू झालंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंनी या पुसल्या जाणाऱ्या शाईवरून जोरदार टीका केली आहे। तर हवं तर ऑइल पेंट लावा, पण प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह नको, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। 2011 पासून निवडणुकांमध्ये मार्कर वापरला जातोय असं निवडणूक आयोग म्हणतोय। पाहुयात या शाईवरून कशा प्रकारे राजकारण रंगलंय। शाही पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा, हा विकास। वोटरची शाई पुसली जाते। मला असं वाटतं निवडणूक आयुक्त हे पगार कसला घेतात ह्याचाही आता खुलासा झाला पाहिजे। मला वाटतं हे पहिल्यांदा असं घडतंय आणि शाई हे मार्कर पेन ताबडतोब निघले पण जाते, हे सत्य आहे। और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए। मैं तो बोलता ऑयल पेंट करना तो ऑयल पेंट करिए। चुनाव निष्पक्ष होने चाहिए। मतदान केल्यानंतर मार्करची शाई पुसली जाते हे कळताच असा राजकीय गदारोळ सुरू झाला। मतदानाची शाई अशी पुसण्याचे अनेक व्हिडिओ समोर येऊ लागले आणि विरोधकांनी एकच हल्ला चढवला। मला असं वाटतं मार्करचा आम्ही आजपर्यंत शाही लावली ना, तू काय लावलं? मग तुझं बोर्ड बघणारच का निवडणूक आयोग? सत्ताधारी सकाळपासून अशा प्रतिक्रिया देऊ लागलेल्या की मुंबईच्या सत्ताधारी असं सकाळपासून मतदारांना आवाहन करतात की मुंबईच्या विकासासाठी म्हणून मतदानासाठी बाहेर पडा। मग आणि शाही पुसा, शाही पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा, हा विकास। सकाळपासून मला वेगवेगळ्या ठिकाणातून, मुंबईतून आणि इतर शहरातून पण फोन येत आहेत। निवडणूक याद्यांचा गोंधळ आहेच, नावं वगळली जात आहेत, इथली तिथे जात आहेत, गोंधळ काय संपत नाहीये। शाई सुद्धा काही ठिकाणाची मला कळवण्यात आलं की वोटरची शाई पुसली जाते। मला असं वाटतं निवडणूक आयुक्त हे पगार कसला घेतात ह्याचाही आता खुलासा झाला पाहिजे। मला वाटतं उद्धव साहेब, राज साहेब, आम्ही सगळे तर बोलतच आहोत, पण अनेक आपण पाहताय लोक हे देखील सांगतात ना, सोशल मीडियावर व्यक्त होतात की कोणी गेलं तिथे तर यादीत नाव नाहीये, कुठे शाई निघते, अजून काय काय केलं, कसं म्हणजे कसं चालू साधारणतः 1 लाखापेक्षा अधिक मतदार, 1,80,000 मतदार कापलेत, हे आमच्या डेटामध्ये आलंय। अजून साम दाम दंडभेद वापरून निवडणूक जिंकण्याचा आटापिटा सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली। शाई पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत। आता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, मला वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये सरळ सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे ठेवून तो तिकडे केंद्र चालवलं जाते। केंद्रामध्ये हे माझ्याकडे असणार ते हे बघा, ते आता चालेल ना। हा, तर हे सगळे निवडणूक जिंकण्यासाठी यांचा आटापिटा चाललेला आहे। त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला, तेही उघडकीस आले। यावेळेला सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत, टीव्ही चॅनलमधनं सुद्धा बऱ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत। अगदी मी परवा ठाण्याला गेलो होतो आणि मी आणि राज आमच्या उमेदवारांना सुद्धा कोटी कोटींची ऑफर करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला। म्हणजे सगळ्या साम दाम दंडभेद एवढी खा कशासाठी सुटले यांना? हे झालं विरोधकांचं, पण सत्ताधारी सुद्धा बोलू लागले। निवडणूक आयोगानं ह्या मार्करच्या शाईचं प्रकरण दुरुस्त करायला हवं। मला असं वाटतं कमिशनरने ऍक्सेप्ट केलं तर कमिशनरने दुरुस्त केलं पाहिजे। सिंपल गोष्ट आहे की शाई लावण्याची जी सँक्टिटी आहे किंवा एका व्यक्तीने एकदाच मतदान केलं पाहिजे आणि ती जर चूक असेल तर ती त्या आयोगाची, त्या आयुक्तांची, त्या अधिकाऱ्याची असेल, त्यांनी ती दुरुस्त करणं अत्यावश्यक आहे। मला जर स्पेसिफिक आपण सांगितलं तर मी पाठपुरावा करेन। खरं तर शाई लावणं हा मला वाटतं हे पहिल्यांदा असं घडतंय आणि शाई हे मार्कर पेन ताबडतोब निघले पण जाते, हे सत्य आहे। म्हणून बहुतेक ठिकाणी नाही, परंतु काही ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यावर जे काही प्रतिनिधी आहेत किंवा जे काही अधिकारी आहेत यांनी कडक लक्ष ठेवलं पाहिजे। शाईचा हा घोळ कसा झाला त्यावर मुख्यमंत्री म्हणतायत हवं तर ऑइल पेंट लावा, पण प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका। सर देखिए, अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है, अब इसको मिटा के दिखाइए। देखिए कहीं मिट रहा है, देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है।
ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो, इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए, और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए। मैं तो बोलता ऑयल पेंट करना तो ऑयल पेंट करिए, चुनाव निष्पक्ष होने चाहिए। लेकिन हर चीज़ पर इस प्रकार से इशू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना ही गलत बात है। शाईवरून एवढा गोंधळ झाल्यानंतर निवडणूक आयोगानं याबद्दल स्पष्टीकरण दिलंय। बोटावरची शाई पुसली जात असल्याच्या प्रकरणाची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे। तसंच याआधी सुद्धा पालिका निवडणुकीत मार्कर वापरल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। शाईवरून संभ्रम पसरवला जातोय। 2011 पासून मार्कर वापरला जातोय। केंद्रीय निवडणूक आयोग वापरतं तीच शाई आपण राज्यात वापरतोय। शाई सुकल्यानंतर ती पुसली जात नाही। शाई पुसण्याबद्दल फेक नॅरेटिव्ह पसरवला जातोय। शाई पुसली जाते याबद्दल चौकशी सुरू असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय। ही शाई एकदा लावल्यानंतर त्याच्यामध्ये एक साधारणतः 12 ते 15 सेकंडमध्ये ती ड्राय होते आणि तितक्या कालावधीमध्ये मतदार हा मतदान केंद्रामध्येच असतो आणि या शाईविषयी कुठल्या प्रकारची शंका उत्पन्न करणे किंवा कुठल्या प्रकारचे व्हिडिओ हे बाहेर प्रसारित केले जात आहे आणि एक मतदारांमध्ये संभ्रम पसरवला जात आहे। शाई पुसून पुन्हा मतदान करता येणार नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। बोटाची शाई पुसून मतदान करताना कुणी आढळलं तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा राज्य निवडणूक आयोगानं दिलाय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मतदान करून मतदान केंद्राच्या बाहेर आले आणि बाहेर आल्यावर म्हणाले मतदान कुणाला केलं तेच कळलं नाही। म्हणजेच राज ठाकरेंचा सवाल होता या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट मशीन का नाही, त्याबरोबरच या निवडणुकीमध्ये पाडू कशासाठी आणलं असाही सवाल राज ठाकरेंनी केलाय। पाहुयात राज ठाकरेंनी मतदान केल्यावर कुठले प्रश्न आणि कुठले आक्षेप घेतलेत। तर ही काही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत। या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं याला काही सत्ता नाही म्हणत। राज ठाकरेंनी दादरमध्ये मतदान केलं। राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली आणि मुलगी उर्वशी अशा 5 जणांनी मतदानाचा हक्क बजावलाय। मतदान केल्यानंतर राज ठाकरेंना बरेच आक्षेप होते। एक म्हणजे मार्करनं बोटावर लावलेली शाई पुसली जात होती। मार्करचा मला असं वाटतं मार्करचा आम्ही आजपर्यंत शाई लावली ना, तू काय लावलं? मग तुझं बोर्ड बघणारच का निवडणूक आयोग? मग आणि शाई पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाई पुसा, हा विकास। राज ठाकरेंचा दुसरा आक्षेप होता तो मतदान कुणाला केलंय हे कळतच नाही, कारण या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन नाही आणि आता निवडणूक आयोगानं ईव्हीएमच्या जोडीला पाडू मशीन आणलंय। मग त्या दुबारानंतर विषय आला की व्हीव्हीपॅटचा, की यावेळेला आम्ही व्हीव्हीपॅट वापरणारच नाही। त्याच्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की दाबलेलं बटन कळलं का हे बरोबर त्या चिन्हावरती गेलंय की नाही ते दाखवायला काही मार्ग नाही। आणि मग ते सगळं झालं। त्या सगळ्या गोष्टींनंतर आता नवीन काहीतरी काढलं की त्यांनी काहीतरी आता ते पाडू नावाचं काहीतरी यंत्र आता उद्या काहीतरी मतदार मोजणीच्या वेळेला वापरणार। म्हणजे विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही। दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाहीत। सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या। जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत। व्हीव्हीपॅट मशीन म्हणजे वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल मशीन। ईव्हीएमच्या बाजूला ईव्हीएमला जोडून हे व्हीव्हीपॅट मशीन बसवलेलं असतं। मतदान करणाऱ्याला या व्हीव्हीपॅट मशीनमुळे त्यानं नेमकं कुणाला मतदान केलंय ते दिसतं। उमेदवाराचं नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली व्हीव्हीपॅट स्लिप 7 सेकंद मतदाराला दिसते। त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होऊन बीप वाजतो आणि ती स्लिप सीलबंद पेटीमध्ये जमा होते। आपण जे बटन दाबलंय त्यालाच मत गेलंय ना याची खातरजमा करता येते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुकीमध्ये हे व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात आलं नाही। तसंच या निवडणुकीत निवडणूक आयोगानं पाडू नावाचं नवं मशीन आणलंय।
पाडू मशीन म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. पाडू मशीन एक अतिरिक्त छोटं यंत्र आहे जे ईव्हीएम सोबत जोडलं जातं. ईव्हीएमला बॅकअप म्हणून हे पाडू मशीन आहे. पाडू हे व्हीव्हीपॅट सारखं पेपर पावती देणारं यंत्र नाही. सध्या पाडू मशीनची 140 युनिट्स मुंबईत आहेत. एखाद्या ठिकाणी ईव्हीएम बंद पडलं तर पाडूची मदत होणार आहे. याचा डेमो सगळ्या राजकीय पक्षांना दिल्याचा दावाही करण्यात आलाय. पाडू मशीन हे मतदान यंत्रातला डेटा वाचणारं आणि तो कागदावर प्रिंट करणारं मशीन आहे. जर मतमोजणीच्या वेळी मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला तर पाडूचा वापर केला जातो. जब से वीवीपैट आया है तब से ये पाडू का यूज डिसकंटिन्यू हो गया है. ये पाडू का यूज किया जाता है और वो पाडू भी 0.5% 1% केस में यूज किया जाएगा. अगर किसी हालत कोई हालत में अगर वो डिस्प्ले दिखता ही नहीं तो वो उस केस में हम पाडू यूज करेंगे. राज ठाकरेंनी आणखी एक प्रश्न विचारलाय. तो म्हणजे उमेदवाराला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एक दिवस का वाढवून दिला. आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची बरं का. आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता. आता हा असा कुठचाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही. तो अचानक नवीन आणला म्हणजे ते फरक म्हणजे परत ते कशासाठी पैसे वाटायला. विरोधकांच्या आरोपांना निवडणूक आयोगानं उत्तर दिलंय. मात्र प्रत्यक्ष निकालानंतर हे आरोप प्रत्यारोप अजूनच रंगणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.